आपण हे एवढं सर्व पाहिलं आणि हा पत्रकार विचारतो की तुमच्याकडे जर काही औषध पाणी देतच नाहीत आणि हे एनिमा वमन दिवसा कच्चं खाणं कारले दानधर्म ध्यान हेच शिकवतात, मग सर्व आजारावर एकच औषध कसं काय? तर या मॅडम म्हणतात की मी आजारावर औषध देतच नाही, आम्ही फक्त शरीर शुद्ध आणि निर्मळ करतो, मन आणि बुद्धीसुद्धा विकार आणि अहंकार मुक्त करतो, रोग आपोआप पळून जातात. आणि वाचकांनो, हाच मुद्दा आपल्याला शिक्षण यंत्रणेला शिकवायचा आहे की जेव्हा ते असं खऱ्या अर्थानं योग्य शिक्षण देतील, आम्ही भारतच नव्हे तर जगवासीसुद्धा व्याधीमुक्त दवामुक्त हो. या मुद्द्यावर आपण टाळ्या वाजवाव्यात ही विनंती. पूर्वजांनी हे सर्व करून ठेवलेलं आहे, फक्त आपल्याला रस्ता चालायचा आहे. हे डॉक्टर एस श्रीवास्तव स्वर्गवासी झालेले आहेत, गोल्ड मेडल आणि अनेक बक्षिसं मिळालेले. हे लखनौ मेडिकल कॉलेजमध्ये डीन होते आणि यांनी पाहिलं की जे पेशंट आता लवकरच मरण पावतील त्यांची पावलं जर तप सेवा सुमिरन आश्रम तेव्हा लखनौला होता, तिथं गेली तर ते लोक धडधाकट व्हायचे. आणि मग त्यांनी त्या संस्थेचा अभ्यास केला आणि सर्वजण टाळ्या वाजवा. 1966मध्ये तेव्हाचे राज्यपाल उत्तर प्रदेश श्रीनाथ बंधू यांच्या उपस्थितीमध्ये 350 पेशंटवर 9 दिवस लिंबू पाणी सहज असे उपवास केले आणि त्यांना चमत्कारिक रिझल्ट दिसले की पेशंटची प्रकृती सुधारत आहे. अर्थात 2016मध्ये शिवनरी ओशिमीला नोबेल पारितोषिक मिळून त्याचा सर्वांच्या मुखपाठ झालेला आहे. याकडे मी लक्ष वेधतो आणि म्हणूनच असे भारतमाता निष्ठावान डॉक्टर जेव्हा तयार होतील तेव्हा आपण हे उद्दिष्ट सहज गाठू शकतो. SSL श्रीवास्तव यांनी ह्या विद्येच्या अभ्यासाकरता पूर्ण आयुष्य पुढे वाहून घेतलं. त्यांनी जवळपास 30 पुस्तकं लिहिली आणि त्यामध्ये त्यांनी निसर्गाच्या सिद्धांतावर सुद्धा अभ्यास केला की निसर्गाची गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे तीच आपल्या जीवनाला लागू आहे. आणि 1 दान आणि तुलादान जे आहे याचंसुद्धा त्यांनी तत्त्व मान्य केलेलं आहे. तर नागरिकांना मी थोडक्यात सांगू इच्छितो की समजा मी या ठिकाणी आलो आणि काही लोकांशी बाचाबाची होऊन वातावरणात त्या तशाच त्या लहरी राहतात, द्वेष लहरी म्हणा, निगेटिव्ह लहरी, तर तुलादानमुळे ह्या लहरी नष्ट होतात असं मी डॉक्टर गोपाल शास्त्री यांच्या तोंडून ऐकलं. आणि वाचकांना जसे अनुभव आले त्यावरून त्यांनीसुद्धा तुलादान आणि 1 दानचं महत्त्व सांगितलेलं. आणि हे जेव्हा डॉक्टर माणसं मान्य करतात तेव्हा आपणसुद्धा तो रस्ता चालणं आवश्यक असतं. निष्ठावान डॉक्टर हा शब्द किंवा व्यक्ती उपयोगात आणतो तेव्हा डॉक्टर आणि माजी डीन हाडचंदानी बडोदा यांचं योगदान फार मोठं आहे. ते निर्भयपणे सांगतात की माझे 10,000 मुलं MBBS शिकत आहेत आणि मी 300 लोकांच्या या आश्रमात बसलो, हे आश्रमवासी फार भाग्यवान आहेत. पुढे ते सांगतात की हे जे मेडिकल सायन्स आहे याच्यात 600 औषधं आहेत, आम्ही फक्त 30 औषधांवर काम करतो आणि आमच्या वैद्यकीय कंपन्या काय करतात, तो इथं विषय न काढलेला बरा, वादळ नको. तर हे आपले डोळे उघडून देतात आणि एवढंच सांगतात की प्रत्येक गोळीचे साईड इफेक्ट आहेत जे अनलिमिटेड आहेत आणि म्हणून तुम्ही शक्यतो या गोळ्यांच्या किंवा औषधाच्या चक्रव्यूहात फसू नका, हे तुमच्या आरोग्याला हानिकारक आहे. आपल्या महाराष्ट्राचं भाग्य की डॉक्टर हरिभाऊ कानडे ज्यांची आज जवळपास 46 वर्षे वैद्यकीय सेवा झाली, ते मेडिकल कॉलेजचे डीनसुद्धा होते आणि त्यांनी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला. ॲलोपॅथी, विपश्यना, नेचरोपॅथी, तपसेवा सुमिरन, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, ध्यानधारणा विविध. ते म्हणतात की आज करोडो खरबो रुपयाचं संशोधन चालू आहे, ते चांगलंच आहे, पण आपल्या भारताच्या ऋषीमुनींनी 6,000 वर्षापूर्वी जी तपसेवा सुमिरन विद्या शोधून काढली ती फार महत्त्वाची आहे, त्याकडे आपण लक्ष वेधणं आवश्यक आहे.
तर वाचकांनो, जेव्हा आपण असे भारत माता निष्ठावान डॉक्टर तयार करू शकू, तेव्हा आपल्याला व्याधीमुक्त दवामुक्त भारत होण्यास कोणीच थांबवू शकणार नाही. या मुद्द्याकडे मी लक्ष वेधत आहो. मी म्हणजे भारत माता निष्ठा हा शब्द उपयोगात आणत आहो, पण हा ब्रह्मांड स्वरूप माणूस डॉक्टर विश्वस्वरूपराय चौधरी हे जगनिष्ठ आहेत आणि यांनी तर जगातील मेडिकल कंपन्यांची नकारात्मक मानसिकता आणि जागतिक आरोग्य संघटनांची सुद्धा जनतेला अंधारात घेऊन जाण्याची मानसिकता निर्भयपणे उघड आणली. धन्य. आणि यांना आपण म्हणूया जगनिष्ठ, पृथ्वीनिष्ठ. आणि हे या पृथ्वीचं एक बाळ आहे, आरोग्य बाळ, धन्वंतरी. त्या 150 वर्ष जगू आणि जनतेची सेवा करू, जगदुःख मुक्त हो, ही शुभेच्छा करूया.